जेनी आणि जादुई तारामासा ही कादंबरी मी वाचायला सुरुवात केलेली आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तिचे सुरुवातीचे काही पेजेस, काही भाग मी वाचलेला आहे. आता या व्हिडिओत मी त्याच्या पुढील भाग वाचायला सुरुवात करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून ही कादंबरी वाचावीशी वाटली तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला तसं कळवाही. मी वाचायला सुरुवात करते आहे. तसं जसू हसू लागली तोपर्यंत ते चालत भौतिकशास्त्राच्या वर्गापर्यंत पोहोचलेही होते. तेवढ्यात हॅमीही आला, हातात भली मोठी साहित्याची पिशवी घेऊन. मास्टर देहुबू वर्गातच होते. स्मित हास्य करतच सर्वांना शुभ प्रभात म्हणाले. मग हॅमीकडे वळतच ते बोलले, हॅमी, तू सर्व साहित्य आणलेस ना? हॅमी उत्साहातच साहित्याने भरलेली पिशवी त्यांच्या टेबलावर ठेवत म्हणाला, मास्टर, सर्व साहित्य मी आणले आहे, पण तुम्ही दिलेले पैसे पूर्ण नव्हते. मी स्वतःच्या खिशातून काही पैसे टाकले आहेत. तसं मास्टर देहुबूंच्या चेहऱ्यावरची हास्याची जागा आता रागाने घेतली. त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या, डोळे मोठे झाले व ते जवळजवळ ओरडतच हॅमीला म्हणाले, मी गेले कित्येक वर्षापासून प्रत्येक वर्गासाठी हेच करतो आहे. मला आता प्रत्येक साहित्याची किंमत तोंडपाठ झाली आहे. मी बरोबर आश्रमाच्या खजिनदाराकडून तेवढेच पैसे घेतले होते, उलट काही पैसे उरणारही होते. मग तू असा कसा म्हणतो आहे? तर रॉयकडे बघत मास्टर देहुबू म्हणाले, रॉय, तू सर्व पैसे व्यवस्थित हॅमीकडे दिले होते ना? तसं रॉयही बोलला, हो मास्टर, तुम्ही मला जसे व जेवढे पैसे दिले होते ते सर्व व्यवस्थित मी हॅमीच्या हातात दिले. तसा हॅमी अधिकच गोंधळला. तो अतिशय तळमळीने दुःखी स्वरात म्हणाला, मास्टर, मी खरं बोलतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सर्व वर्गातील विद्यार्थी कधी हॅमीकडे तर कधी मास्टर देहुबूंकडे बघत. तसं तर ॲडविनजवळ बसलेला स्टीव्हन्सन सकाळी खानावळीत घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करू लागला होता. तो सकाळची खानावळीची वेळ आठवू लागला. रॉय तिथे बसला होता. मग हॅमी आल्यावर रॉयने पैसे व साहित्याची यादी हॅमीला दिली. हॅमीने ते घाईत घेऊन घाईतच तेथून निघून गेला. कदाचित घाई गडबडीत काही पैसे त्याच्या हातातून खानावळीतच पडले असावेत. स्टीव्हन्सन विचार करत होता. तसा तो त्याच्या जागेवरून उठून उभा राहिला. ॲडविन त्याचा हात पकडत बोलतच होता, अरे स्टीव्हन्सन, काय करतोय तू? खाली बस. पण स्टीव्हन्सनने त्याच्याकडे लक्ष न देता हॅमी व मास्टरचं बोलणं मध्येच थांबवून बोलला, मास्टर, मी काही सांगू का? तसं मास्टर देहुबू त्याला बोलले, हे बघ स्टीव्हन्सन, तुला जे काही सांगायचं असेल ना ते नंतर सांग. आधी मला सर्व साहित्य व त्याच्या पैशांचा हिशोब हवा आहे. मलाही त्याचविषयी बोलायचं आहे मास्टर, स्टीव्हन्सन बोलला. काय? तुला काही माहीत आहे का त्या पैशांविषयी? तू तर नाही ना ते पैसे घेतले? हॅमीने रागातच स्टीव्हन्सनला विचारले. त्याला आधीच स्टीव्हन्सनची वागणूक आवडत नव्हती. त्यात तो असंही काही करू शकतो असं हॅमीने गृहीतच धरलं. स्टीव्हन्सन बोलू लागला, नाही, मला त्या पैशांविषयी काही माहीत नाही. मग तुला काय सांगायचं आहे? असं मध्येच मास्टर देहुबू रागातच बोलले. हा नेहमीच का स्वतःहून बैल मुझे मार करतो? काही समजत नाही मला. ॲडविन स्वतःशीच पुटपुटला. मास्टर, ऐका तर, स्टीव्हन्सन बोलला. जसू, हॅमी, मास्टर देहुबू सर्व मग आता स्टीव्हन्सनकडे बघू लागले. ॲडविन मात्र डोक्याला हात लावत खाली बघत डोके हलवत होता. स्टीव्हन्सन बोलू लागला, खानावळीत सकाळी जेव्हा रॉयने हॅमीला पैसे दिले, हॅमीने ते घाईतच घेतले व तेथून तो घाईतच निघून गेला. कदाचित तेव्हा घाईत ते पैसे हॅमीकडून खिशात टाकताना बाकीचे पैसे चुकून तिथेच खानावळीत पडले असावेत. आपण खानावळीत जाऊन बघायला हवं. कदाचित ते पैसे अजूनही तेथेच पडले असावेत.
ठीक आहे, आपण एकदा तेही करून बघू, असं म्हणत मास्टर देहूभू हॅमी व स्टीव्हन्सनला घेऊन खानावळीत निघाले. सर्व विद्यार्थी वर्गातच बसून खुसफुस करू लागले. ते तिघं खानावळीत येऊन पोहोचले. आता तिथे कोणीही नव्हतं. फक्त स्वागत कक्षावर एक काळासा लठ्ठ व्यक्ती, ज्याने आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी घालावयाचा हिरवा झगा घातला होता. तो होता मिस्टर न्यारी. खानावळीचा प्रमुख. बाकीचे खानावळीचे सर्व कर्मचारी दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. मास्टर देहूभू स्टीव्हन्सन व हॅमीला बघून त्याला आश्चर्य वाटलं. त्यांच्याजवळ येत त्याने त्यांना विचारलं, तुम्ही आणि ह्या वेळेला इथे कसे? त्यांचं बोलणं पूर्ण न होतं तसं स्टीव्हन्सन अधीरतेने बोलला, मिस्टर न्यारी, सकाळी सर्व विद्यार्थी बाहेर गेल्यावर काही पैसे सापडले का इथे पडलेले? पैसे? सकाळी? नाही. तरी थांबा, मी माझ्या खानावळीतील काम करत असलेल्या इतर दुसऱ्या लोकांनाही विचारून बघतो. तसं म्हणत मिस्टर न्यारी स्वयंपाकघरात गेले व तेथे काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना विचारू लागले. पण कोणालाही पैसे मिळाले अथवा दिसले नव्हते. झालं, मास्टर देहूभू स्टीव्हन्सनकडे बघत म्हणाले. तरीही स्टीव्हन्सनचं आपलं इकडे तिकडे बघणं, टेबलाखाली खुर्चीखाली बघणं सुरूच होतं. बघत शोधत तो आता स्वयंपाकघरात जिथे सर्व कर्मचारी काम करत होते तिथे जाऊ लागला. तिकडे कुठे जातोय स्टीव्हन्सन? चला आता, वर्गात जायला हवं, मास्टर देहूभू स्टीव्हन्सनला बोलले. हॅमीला तर काय करावं काही सुचत नव्हतं. तो नुसताच उभा होता. फक्त 2 मिनिटं मास्टर, असं म्हणत स्टीव्हन्सन आता जिथे सर्व कर्मचारी जेवण बनवत होते तेथे गेला. सर्वत्र पैसे शोधू लागला. खाली इकडे तिकडे बघू लागला. तसं त्याचं एका कर्मचाऱ्याच्या पायाकडे लक्ष गेलं. त्याने काळ्या रबराच्या चपला घातल्या होत्या. तो त्या कर्मचाऱ्याला म्हणाला, कृपया तुम्ही माझ्यासोबत जरा बाहेर चलता का? तो कर्मचारी घाबरला. तो अत्यंत केविलवाण्या आवाजात म्हणाला, मी कशासाठी? मला खरोखरच त्या पैशांविषयी काही माहीत नाही हो, मला विश्वास आहे तुमच्यावर, पण कृपया तुम्ही माझ्यासोबत बाहेर तर चला. स्टीव्हन्सनने त्या कर्मचाऱ्याला अत्यंत नम्रपणे विनंती केली. स्टीव्हन्सन व तो कर्मचारी बाहेर मास्टर देहूभू, हॅमी, मिस्टर न्यारी जिथे उभे होते तेथे आले. आता हा काय प्रकार आहे स्टीव्हन्सन? तो या आश्रमाची गेली 20 वर्षापासून एक प्रामाणिक सच्चा कर्मचारी आहे. तो गेली 20 वर्ष या आश्रमात काम करतो आहे आणि 2 दिवसापूर्वी आलेले तुम्ही त्याच्यावर संशय घेत आहात? मास्टर देहूभू अत्यंत रागातच स्टीव्हन्सनला बोलले. तसं स्टीव्हन्सनने त्या खानावळीच्या कर्मचाऱ्याला त्याचा डावा पाय वर करायला सांगितला. त्या कर्मचाऱ्याने त्याचा डावा पाय वर करताच त्याच्या चपलेचं तळ दिसू लागलं. सर्वजण ते बघून आश्चर्यचकित झाले, कारण त्याच्या चपलेच्या तळाला पैसे चिकटलेले होते. स्टीव्हन्सनने ते चपलेच्या तळाला चिकटलेले पैसे काढले. तसं तो कर्मचारी अधिकच केविलवाण्या सुरात म्हणाला, मी खरं सांगतो तुम्हाला, मला खरंच या पैशांविषयी काही कल्पना नव्हती. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याच्या ओळखपत्रावर नजर देत स्टीव्हन्सन म्हणाला, मिस्टर लॉरेन्स, खरं तर सकाळी घाईघाईतच हॅमीकडून ते पैसे इथेच पडले. तेव्हा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना न्याहारी आणून देत होता. तेव्हा तुमच्या नकळत तुमचा पाय त्या पैशांवर पडला असेल व ते पैसे तेव्हापासून तुमच्या चपलेलाच चिटकलेले असतील. स्टीव्हन्सनने सर्व झालेल्या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं. हॅमीला आता बरंच हलकं वाटू लागलं. त्याच्या दुःखी चेहऱ्याने आता हास्याची जागा घेतली. त्याच्यावर मास्टर देहूभूने घेतलेला आरोप खोटा सिद्ध झाला होता. मास्टर देहूभू हॅमीकडे बघून त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, मला माफ कर मिस्टर हॅमी, मी तुझ्याविषयी गैरसमज करून घेतला. तसं हॅमी त्यांना मध्येच थांबून म्हणाला, नाही मास्टर, खरं तर माझंच चुकलं. मी ते पैसे काळजीपूर्वक ठेवायला हवे होते. तसं मास्टर देहू बोलले, ठीक आहे, अंत भला तो सब भला.
धन्यवाद स्टीव्हन्सन, योग्य अंदाज घेतला म्हणून माझा गैरसमज दूर झाला. तसं खानावळीच्या भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे बघत ते बोलले, चला आता वर्गात जायला हवं, उशीर होतोय. इकडे वर्गात सर्व त्या तिघांची वाट बघत होते. जसू तर अधीर झाली होती, खूप अस्वस्थ दिसत होती. सारखी ती गळ्यातली चेन बोटांभोवती फिरवत होती. डोक्यात सारखे विचार सुरूच होते की काय होत असेल तिकडे. ॲडविनही तोच विचार करत होता. तेवढ्यात मास्टर देह्यू, हॅमी व स्टीव्हन्सनने वर्गात प्रवेश केला. सर्वत्र शांतता पसरली. जसू तर हॅमीच्या चेहऱ्यावरून अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तरीही तिला काहीही अंदाज येत नव्हता. तेवढ्यात मास्टर देह्यू पुढे येऊन म्हणाले, हॅमीकडून पैसे चुकून खानावळीतच पडले होते व स्टीव्हन्सनच्या समयसूचकतेमुळे ते सापडलेही. ते ऐकून जसूने जोरात श्वास सोडला. जसूच्या व ॲडविनच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. हॅमीने स्टीव्हन्सनकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात स्टीव्हन्सनबद्दल आभार, कृतज्ञता दिसत होती. स्टीव्हन्सन व हॅमी आता आपापल्या जागेवर येऊन बसले. मास्टर देह्यूने हॅमीने आणलेल्या साहित्य काढून शिकवण्यास सुरुवात केली. हळूहळू एक एक वर्ग संपू लागले. दुपारच्या जेवणाची सुट्टी होऊन परत दुपारचे वर्ग सुरू झाले व एक एक करून तेही संपले. आता संध्याकाळ होण्यात आली होती. सर्व विद्यार्थी मोकळे झाले होते. संध्याकाळचा चहा घेण्यासाठी म्हणून सर्व खानावळीत जमले. तसं जसू व हॅमी स्टीव्हन्सन व ॲडविन ज्या टेबलावर बसले होते तेथे आले. त्यांना काय बोलावं काही समजत नव्हतं. जसूने हॅमीला वनस्पतीशास्त्राच्या मास्टर ब्रिगांडाच्या वर्गात स्टीव्हन्सनने तिला औषधी वनस्पती देऊन कशी मदत केली तेही सांगितलं. त्यांनी पहिल्याच दिवशी स्टीव्हन्सनबद्दल एक वेगळंच मत बनवले होते. त्यांना त्याच्याबद्दल आता लाज वाटू लागली होती. ते स्टीव्हन्सनला म्हणाले, आम्हाला क्षमा कर स्टीव्हन्सन, आम्ही तुला चुकीचं समजत होतो. अरे चुकीचं वगैरे काही नाही, मी तसाच आहे, थोडासा उनाळ, नियम न पाळणारा, बेशिस्त, असं स्टीव्हन्सन बोलतच होता. तेवढ्यात त्याला मध्येच थांबून जसू म्हणाली, पण एक चांगला व्यक्ती, जो आम्हाला पहिल्या दिवशी दिसलाच नाही व एक सच्चा मित्र, जसा आम्ही तुझ्यात आता बघतोय. आम्हाला क्षमा कर स्टीव्हन्सन. अरे मी खूप काही मोठं केलेलं नाही, मी व्यक्ती ओळखतो. हॅमी, मला माहीत होतं की तू ते पैसे कधीही घेणार नाही. खरं तर तू खोटं बोलूच शकत नाही. आणि जसू, वनस्पतीशास्त्राच्या वर्गात जे झालं ते विसर, कारण तिच्यात तुझी काही चूक नव्हती. स्टीव्हन्सन बोलतच होता. तो पुढे म्हणाला, आणि जर तुम्हाला आभार मानायचे असतील तर माझ्यासाठी एक करा. काय? हॅमी व जसूने एका सुरात विचारलं. तसा स्टीव्हन्सन हात पुढे करून म्हणाला, माझ्याशी मैत्री करावी लागेल. तसं दोघेही त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाले, मग मैत्री झालीच म्हणून समज. तसं बाजूला उभ्या असलेल्या ॲडविनने तिघांच्या हातावर त्याचा हात ठेवत म्हटलं, माझी मैत्री तुमच्याशी झाली म्हणजे समजा. तसं स्टीव्हन्सन हॅमीला चिडवतच म्हणाला, काय रे हॅमी, मगाशी मास्टर देहीबूच्या वर्गात तू जवळजवळ रडायलाच आला होता. हो, म्हणजे माझी चूक नसताना कोणी माझ्यावर आरोप केले तर ते मला सहनच होत नाही. थोडं थांबून जोरात श्वास सोडून तो म्हणाला, लहानपणीच आई मला व वडिलांना सोडून गेल्यामुळे असेल कदाचित. त्याच्या बोलण्यात अत्यंत व्याकुळता, दुःख दिसत होतं. जसू, स्टीव्हन्सन, ॲडविन सर्वांना ऐकून वाईट वाटलं. तसं विषय बदलण्याच्या उद्देशाने स्टीव्हन्सनने विचारलं, जसू व हॅमी, तुम्ही दोघेही ह्याच गावातले ना? हो, जसू म्हणाली. तसं तिने हॅमी व तिचा लहानपणापासून ते इथपर्यंतचा म्हणजे आश्रमात येण्यापर्यंतचा प्रवास सांगितला. म्हणजे तुम्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखता तर? ॲडविन बोलला. स्टीव्हन्सन, तू कसं काय इथे, म्हणजे ह्या आश्रमात आला? जसूने स्टीव्हन्सनला विचारलं. मी? थोडंसं विचारात हरवत अत्यंत भावूक होऊन स्टीव्हन्सन म्हणाला, मार्गारेटमुळे. ओ, जसू व ॲडविन दोघेही एकत्र ओरडले. मार्गारेट, तुझी प्रेयसी? जसूने विचारलं. नाही, हसून स्टीव्हन्सन उत्तरला, माझी बायको. काय? ॲडविनने आश्चर्याने म्हणाला, तुझी बायको? म्हणजे तुझं लग्न झालेलं आहे? मगापासून गप्प असलेला हॅमी अचानक बोलून गेला. म्हणजे काय, मला एका महिन्याची मुलगी आहे, माझी जेनी. स्टीव्हन्सन बोलला. आता मात्र तू आम्हाला एकामागून एक आश्चर्याचे धक्के देतो आहेस हं? जसू बोलली.
मग मार्गारेट व जेनी सध्या कुठे आहे? जसूने विचारलं. ते जेनीच्या आजीकडे म्हणजे मार्गारेटच्या आईजवळ आहेत, स्टीव्हन्सन बोलला. तो पुढे बोलू लागला. मी लहानपणापासून अनाथ होतो, पण मार्गारेट माझ्या जीवनात आली व माझं जीवनच बदललं. मग तिला कुठून तरी ह्या आश्रमाविषयी समजलं. तेव्हापासून तिने सारखा हट्टच धरला आश्रमात जाण्यासाठी. माझ्यापेक्षाही माझ्यावर जास्त विश्वास आहे तिचा. ती येताना मला म्हणाली की तुझी आश्रमात निश्चितच निवड होईल आणि तिचा विश्वास खरा ठरला. स्टीव्हन्सन अत्यंत भावूक होऊन बोलत होता. तो पुढे सांगू लागला, मला तिला व जेनीला सोडून येण्याची बिलकुल इच्छा नव्हती, पण मार्गारेट ऐकायलाच तयार नव्हती. तिने सरळ मला जेनीची सबब सांगितली. ती म्हणाली, जर मला जेनीचं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर आश्रमातून उत्तम शिक्षण घ्यायला हवं. म्हणून जेनीच्या भविष्यासाठी मी मार्गारेट व जेनीला सोडून इथे आलो. हे सांगताना स्टीव्हन्सन जेनी व मार्गारेटच्या आठवणीने व्याकुळ झाला. ते ओळखून जसू म्हणाली, तू पुढल्या वर्षी मार्गारेट व जेनीला आश्रमात आणू शकतो. बरेचसे जोडपे राहतात आश्रमात. जसू स्टीव्हन्सनला धीर देत बोलली. हो ना, तोपर्यंत माझी जेनीही थोडी मोठी होईल. हे बोलताना स्टीव्हन्सन अधिक हळवा झाला. ते लपवतच त्याने आपला मोर्चा ॲडविनकडे वळवला. ॲडविन, तू इथे कसं काय? माझ्या भित्रेपणामुळे, ॲडविन उत्तरला. भित्रेपणामुळे? जसूने आश्चर्याने विचारले. पण सर्वांना तेच विचारायचे होते. तसं ॲडविन सांगू लागला. माझ्या वडिलांना वाटलं की कदाचित ह्या आश्रमात आल्यामुळे माझ्यातील भित्रेपणा जाईल व मी धाडसी होईल. माझ्यात येथील शिक्षणामुळे आत्मविश्वास येईल. तसं स्टीव्हन्सनने त्याला विचारलं, पण तुला आवड आहे तरी कसली? म्हणजे इथे येऊन तुला कुठल्या विषयात शिक्षण घ्यायचे आहे? तसं ॲडविन एकदम उत्साहात सांगू लागला. मला जलचर प्राण्यांविषयी, जलचर जीवांविषयी, जलचर वनस्पतींविषयी खूप आवड आहे. मला पाण्याच्या आत, समुद्रात, नदीत खाली कसं जीवन असेल हे जाणण्याची खूप उत्सुकता आहे. म्हणून मी पोहणंही शिकलो. अरे, आपल्याला तो विषय आहे 3ऱ्या वर्षी, जलीय जीवन, ह्यामी ॲडविनला म्हणाला. हो, मला माहीत आहे, म्हणूनच मी आनंदी आहे, ॲडविन बोलला. तसं गप्पा मारता मारता त्यांना बराच उशीर झाला. आता रात्र व्हायला आली होती. स्टीव्हन्सन उभा राहून म्हणाला, अरे, गप्पांमध्ये वेळ कसा गेला समजलंच नाही. जेवणाची वेळ झाली. चला आपण जेवून घेऊया, मला भूक लागली आहे. मी आता हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे. याच्या पुढचं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा, नक्की ऐका आणि हे चॅनलही सबस्क्राईब करा.